नमस्कार. कथेचं नाव बप्पीदा, लेखकाचं नाव अक्षय संत. 70च्या दशकात आरडीने इंट्रोड्यूस केलेल्या वेगळ्या पद्धतीचा साऊंड 80च्या दशकापर्यंत भारतीय सिनेसंगीतात चांगलाच स्थिरावला होता. वेस्टर्न, रॉक किंवा जाज पद्धतीची मेलोडियस गाणी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आणि सिनेमाच्याच नाही तर कुठल्याही धंद्याच्या जो दिखता है वो बिकता है या मूलतत्वानुसार अनेक संगीतकार आरडींच्या पावलावर आज पाऊल टाकून चालत होते. लक्ष्मीकांत प्यारेलालजी यांची कर्जची गाणी किंवा कल्याणजी आनंदजी यांचे ये सारा जमाना ही काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. पण 70च्या दशकाच्या सुरुवातीला जसा आरडी खन्ना या जोडीनं धुमाकूळ घातला होता, तशीच आणखी एक जोडी 80च्या मध्यावर सिनेसंगीतात अवतरली. आणि त्या दोघांनी हिंदीच नाही तर भारतीय चित्रपट संगीतात एक मोठी क्रांती घडवून आणली होती. ती जोडी होती बप्पी लेहरी आणि मिथुन चक्रवर्तींची. डिस्को डान्सर, कसम पैदा करने वाले की आणि ठाणेदारची गाणी तेव्हा नाक्या नाक्यावर वाजत होती. तम्मा तम्मा आणि डिस्को डान्सर या गाण्यांनी तेव्हा चार्ट बर्ड्स हे सगळे रेकॉर्ड्स मोडीत काढले होते. ये था बप्पीदा के म्युझिक का करिश्मा. पण बप्पी लेहरी हे नाव केवळ खपणाऱ्या संगीतापुरतं मर्यादित नव्हतं. मार्केटची नस बरोबर ओळखून जाणणाऱ्या या संगीतकारानं अनेकदा मार्केटच्या बंधनांना झुगारून स्वतःची कलाकारी सिद्ध केली होती. एवढंच नाही तर खणखणीत चालून देखील दाखवली होती. मंजिले अपनी जगह है किंवा चलते चलते मेरे ये गीत याद रखना यासारखी नितांत सुंदर गाणी बप्पीदांनी दाखवली, बनवली देखील. यावर भल्या भल्यांचा विश्वास बसणार नाही. बप्पीदांची गाणी म्हणजे केवळ ठेक्याचाच खेळ एवढंच माहीत असणारे तर शपथेवर ही सुंदर गाणी विकतील, नाकारतील. पण या माणसाच्या ठेक्याचा सेन्स पाहायचा असेल तर पग घुंगरू बांध आणि इंतेहा हो गई ही 2 गाणी पुरेशी आहेत. दोन्ही गाण्यांची रचना परस्पर विरोधी आहे. पग घुंगरू बांध आधी द्रुत ठेक्यात सुरू होतं, पण दुसऱ्या अंतरात गाणं एकदम मध्यम ठेक्यामध्ये सुरू झालं. त्याच्या उलट अत्यंत संथ लयीत सुरू होणारं इंतेहा हो गई या गाण्यातल्या आशाच्या एंट्री बरोबर एकदम द्रुत लयीत जातं. मला तरी इंतेहा हो गई या आरडींच्या प्यार हमें किस मोड पे ले आया या गाण्याचा खूप प्रभाव असल्यासारखा वाटतो. काहीही असेल, पण बप्पीदांच्या संगीताची रेंज आणि ताकद होती. संगीतच नाही तर स्वतः गायक म्हणून देखील प्यार बिना चैन कहारे पासून उलाला उलाला पर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या संगीतासारखाच तडकता फडकता होता. बप्पी लेहरी नेहमीच त्यांच्या सोन्याच्या आवडीसाठी ओळखले जायचे, पण आज ते आपल्यात नसताना कभी अलविदा ना कहना हीच त्यांची बावनकशी आठवण. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.